हॅलो, नमस्कार. काय बनवत असणार मी आज? भाजीला आपल्या घरात काहीच नाही आहे, मग काय बनवायचा हा प्रश्न पडतो. म्हणून मग आजचा हा ऑप्शन तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरू शकतो. प्रत्येक ठिकाणी बनवला जातो, पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. त्याचप्रमाणे मी इथे घेरलेलं पिठलं बनवते. आमच्या इथे घेरलेलं पिठलंच म्हणता याला, किंवा मग घेरलेलं बेसन असं म्हटलं जातं. याच्यासाठी फक्त कांदा, लसूण, हिरवी मिरची असेल तर ठीक, नाही तर लाल तिखटही टाकलं जातं. मी इथे हिरवी मिरची कापून घेतली, कांदा कापून घेतला, जिरं, मोहरी, लसूणची फोडणी घातली. छान कडक फोडणी घातल्यानंतर चव अगदी छान येते. तेलात कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकताय तुम्ही इथे छान लालसर होईपर्यंत परतवल्यानंतर 2 ते 3 मिनटात लगेच होतो. आणि आपल्याला त्यामध्ये मसाल्याला फक्त मीठ आणि हळद एवढंच आपल्याला ॲड करायचं. धनेपूड असेल तर धनेपूडही टाकू शकतो, नाही टाकलं तरीही चालतं. हळद आणि मीठ एवढंच मी 2 टाकले आहेत. आणि पाणी गरम केलेलं होतं ते मी ॲड करून घेते. गरम पाणी यासाठी की फोडणी पटकन होते आणि उकळी पण लगेच येते, म्हणून मग गरम पाणी नेहमी भाजी किंवा मग पिठल्यामध्ये टाकते मी. चवीपुरता मीठ घालायचं आहे. पातेल्यात असं पाणी काढून घेतल्यानं मग पिठलं घेरायला किंवा मग पीठ टाकल्यानंतर पिठाचे गोळे किंवा गिठोळी पडत नाही. अगदी वाटीभर पाणी ठेवलं आहे मी आणि बाकीचं काढून घेतलं आहे. आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे, कोरडं बेसन. जेवढं आपल्याला पिठलं करायचं त्याप्रमाणे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि हळूहळू चमच्याने आपल्याला त्या पाण्यात टाकायचं आहे उकळी आलेल्या. डायरेक्ट टाकलं तरी चालेल, पण सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, त्याच्याने गिठोळ्या पडत नाही. आणि एकसारखं मिक्स केलं ना तर छान मऊसूद असं पिठलं बनतं. इथे मी सगळं पीठ ॲड करून घेतलं आहे आणि छान मिक्स करून घेते. रवीने घ्या किंवा चमच्याने, ज्या पद्धतीने जमत असेल तसं आपण घेऊ शकतो. ही रवी जर घेतली ना त्याच्याने पटकन घेरलं जातं किंवा मिक्स होऊन जातं. आता इथे साईडला जे पाणी काढलं होतं ना मी सगळं त्यात ॲड करून घेते आणि छान मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सगळं 10 मिनटं तरी शिजवून घ्यायचं. आपलं पिठलं जेवढं शिजलं ना तेवढं चवीला छान लागतं. वरतून कोथिंबीर ॲड करते आणि आपल्याला मस्त पिठलं अजून दणकून शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, पातळ राहू दिलं आहे मी, जास्त घट्टही करायचं नाही आहे. भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही खाल्लं चव अगदी उत्तमच लागते. इथे माझं पिठलं छान शिजवून झालं आहे. मला पिठलं जे असतं ते खाली लागलेलं किंवा मग त्याची खरड असते ते छान लागते, म्हणून मग मी थोडा एक्स्ट्रा शिजवून घेते. इथे बघू शकता तुम्ही, पिठलं छान शिजलं आहे. आता मी सर्व करून घेणार आहे. फक्त मी इथे चपात्या केल्या होत्या. काय मस्त दिसतंय, चवीला छान आणि पोटभरीचं जेवण होतं. कसं वाटलं मला नक्की सांगा आणि एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.